असा 3D शेप तुम्ही कधी पाहिलाय का? तर चला आपण हा शेप बनवूया. सुरुवातीला आपण हा शेप सिलेक्ट करूया. शेप सिलेक्ट झाल्यानंतर ज्याला आपल्याला पाहिजे तसा रोटेट करूया. रोटेट झाल्यानंतर ज्याला आपल्याला 3D इफेक्ट द्यायचा आहे. तो 3D इफेक्ट आपण सिलेक्ट करूया. इथे आपण सिलेक्ट केला. त्यानंतर आपल्याला 3D इफेक्टचा कलर आपल्याला चूज करायचा आहे. तो कलर आपण ग्रेडियंट घेऊया. योग्य तो कलर घेतल्यानंतर आपल्याला ह्याची साईज ॲडजस्ट करायची आहे. ही साईज आपण आपल्याला जी योग्य वाटेल ती साईज आपण ॲडजस्ट करूया. ती साईज ॲडजस्ट झाल्यानंतर याची कॉपी करूया. परत एकदा आपण या कॉपीला रोटेट करूया. आपल्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने ती साईज ॲडजस्ट झाल्यानंतर ते ॲडजस्ट करतोय आपण इथे. नंतर याचं कॉम्बिनेशन करूया म्हणजे एकत्रित करूया. एकत्रित केल्यानंतर त्याला ओके करा. हा पहिला शेप आपला तयार झालेला आहे. याची परत एकदा आपण साईज ॲडजस्ट करूया. त्यानंतर कॉपी करूया. कॉपी केलेल्या परत एकदा आपण त्याला योग्य पद्धतीने रोटेट करूया. रोटेट झाल्यानंतर आपल्याला परत एकदा याचं कॉम्बिनेशन करायचं आहे. म्हणून आपण परत एकदा याचं कॉम्बिनेशन करूया. कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्याला ओके करूया. त्यानंतर याची साईज आपण ॲडजस्ट करूया. साईज ॲडजस्ट झाल्यानंतर परत एकदा आपल्याला एक विशिष्ट शेप आपल्याला घ्यायचा आहे. सर्क्युलर शेप आपण घेतला. त्यानंतर त्याचा कलर आपण चूज केला. याच्यामध्ये आपण ग्रेडियंट कलर घेतोय. परत ग्रेडियंट कलर घेतल्यानंतर याची आपण साईज योग्य पद्धतीने ॲडजस्ट करूया. साईज ॲडजस्ट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत एकदा याचं कॉम्बिनेशन करायचं आहे. त्याला परत एकदा आपण एकत्रित करूया. त्यानंतर कॉम्बिनेशन झाल्यानंतर ओके करूया. ओके केल्यानंतर परत एकदा आपण या शेपची ॲडजस्टमेंट करूया. ही ॲडजस्टमेंट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट ॲडजस्ट करायचा आहे. आपण तो टेक्स्ट जो योग्य असेल तो आपण इथे टाकतोय. त्यानंतर याचा योग्य तो फॉन्ट आपण घेतोय. तो योग्य तो फॉन्ट घेतल्यानंतर इथून आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा टेक्स्टमध्ये योग्य तो फॉन्ट आपण घेऊया. तो फॉन्ट घेतल्यानंतर आपल्याला या फॉन्टला रोटेट करायचं आहे. तो पूर्णपणे रोटेट करा. त्याची ॲडजस्टमेंट करा. अशा पद्धतीने आपण 3D फॉन्ट आपण तयार करू शकतो.